नारुतो पिक्चर्सच्या खाली लपून गेलेला आहे हा. हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला हा खूप लेट आलेला आहे, 2 आठवड्यानंतर व्हिडिओ आलेला आहे. सो आपण आता जात आहोत बोर्डी येथे. केस काय नीट करत आहे, मी इकडे व्हिडिओ बनवायला लागले. तर आपण आज जात आहोत बोर्डी बीचवर, जिकडे चिकू फेस्टिवल आहे. आणि आज हा लास्टचा डे आहे तो चिकू फेस्टिवलचा. सो आपण तोच बघायला जाणार आहोत. जाऊया आणि बघूया. आज रविवारचे दिवस आहे त्यामुळे गर्दीसुद्धा होती ट्रेनमध्ये, तिकडे व्हिडिओ नाही काढला मी. सो आपण आता रस्त्यावर चालत जात आहोत तिकडनं बोर्डी बीचवर, आणि मग तिकडनं बघूया तो पूर्ण फेस्टिवल कसा आहे. चला जाऊया आणि बघूया फेस्टिवल. तर मित्रांनो, इकडे आपल्याला छोटेसे मोठे व्लॉगरसुद्धा दिसलेले आहेत. आणि ते आपल्याला सगळे हाय करत गेलेले आहेत. हे सगळे मोठं व्लॉग बनवणारे इकडे बीचवर फिरायला आले असतील आणि ते तिकडनंच गेलेले आहेत. सो आपल्याला त्यांनी हाय केलेलं आहे, आपण सुद्धा त्यांना हाय केलेलं आहे. हॅलो हॅलो झालेलं आहे. आपण आता बीचवर जाऊया आणि फिरूया तो बीच, आणि तो बघूया चिकू फेस्टिवल. इथे पोहोचल्यानंतर आपले बोर्डी ग्रामपंचायत सहर्ष स्वागत करत आहेत, आणि आपले स्वागत इकडेच झालेले आहे. अशा प्रकारे आपण आता सरळ चालत जाणार आहोत मध्ये. तर मित्रांनो, आपल्या ग्रामपंचायत बोर्डी यांनी स्वागत केलेलं आहे. स्वागत केल्यानंतर आपण जात आहोत त्या बीचवर आणि त्या चिकू फेस्टिवल बघायला. सो नाव हा आहे चिकू फेस्टिवल. आता ह्याच्याच आतमध्ये आपण जात आहोत. सो लेट्स गो, जाऊया आणि बघूया. इथे मध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला म्युझिक म्हणजे ताल दिसत आहेत, इकडे CDs त्या प्रकारे दिसत आहेत. आणि समोरच आपल्याला आय लव्ह चिकू फेस्टिवल असं लिहिलेलं दिसत आहे. आणि इकडे बरेचसे पर्यटक येत असतात. इकडे आज रविवार असल्यामुळे बरेचसे पर्यटक आलेले आहेत. आणि मध्ये गेल्यानंतर आपल्याला स्टॉल बघायला मिळतात जे वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. इथे सुद्धा ही कंपनी आहे वेगळी, आता माहीत नाही कोणती आहे ती. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे आजूबाजूला अशा प्रकारचे स्टॉलसुद्धा आहेत. हे वाघबकरी चहाचा आहे. हा चिकू फेस्टिवल प्रत्येक वर्षी भरत असतो. यावर्षी 2 दिवस होता, मागच्या वर्षी तर माहीत नाही, कारण मी इथे पहिल्यांदाच आलेलो आहे. मध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ट्रॅव्हल एजन्सीज मिळतात, जिकडनं आपल्याला महाराष्ट्राचे किल्ले, तसेच वेगवेगळे मॉन्युमेंट्स आणि वेगवेगळ्या अशा ठिकाणं आपल्याला फिरण्यासाठी हे ट्रॅव्हल एजन्सी असतात. या ट्रॅव्हल एजन्सीज आपल्याला महाराष्ट्राचे किल्ले तसेच वेगवेगळे मॉन्युमेंट्स यासाठी आपल्याला घेऊन जात असतात. त्यासाठी आपल्याला पैसे पेड करावे लागतात. ट्रॅव्हल एजन्सीज आपल्याला जगभरात कुठेही फिरवतात. चिकू फेस्टिवलमध्ये वेगवेगळे स्टॉल लावलेले असतात, इलेक्ट्रॉनिक्स, कपड्यांचे, तसेच वेगवेगळे असतात घरातली भांडी, ॲक्सेसरीज. इथे आपल्याला कपड्यांचं दुकान बघायला मिळतो, जिथे आपल्याला लेडीज ड्रेस बघायला मिळतात. आणि त्याच्या बाजूला समोरच ह्या बॅग्स आहेत. त्या दुकानाच्या समोरच आपल्याला मुखवासाचं दुकान दिसतोय. त्याच्या बाजूला चिकूचे बनवलेले वेगवेगळे पदार्थ बघायला मिळत होते. चिकूचं चिप्स, चिकूचं लोणचं, चिकूचं सुपारी आणि चिकूचं पावडर, अशा प्रकारे आपल्याला इथे वस्तू बघायला मिळत होते. आणि इथे बॅग्सचं दुकान आहे. अशा प्रकारे वेगवेगळीची दुकाने इकडे आहेतच. या सगळ्या दुकानांमध्ये आपल्याला इथे मसाल्याचं दुकान सुद्धा मिळतं, जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा मच्छी मसाला, वेगवेगळ्या गावचा मसाला बघायला मिळतो. आणि समोरच इथे इमिटेशन वर्क आहे, ज्याला आपण नकली सोन्याचे दागिने म्हणतो. आणि आणखी पुढे आपण बघायला जातच आहोत. तिकडे कपड्यांची वेगवेगळी दुकानं आहेत आणि वेगवेगळी सुद्धा दुकानं आहेत, ते सुद्धा दाखवणारच आहे मी. जोपर्यंत आपण चालत चालत जात आहोत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्यावर तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येईल. या बाजूला किचन ॲक्सेसरीजचं दुकान होतं, जिथे आपल्याला चाकू, कटर तसेच वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळत होत्या. त्याच्या बाजूला आपल्याला नॅचरली तयार केलेले साबण, फेस पॅक, फेस मास्क तसेच फेसवॉश अशा बऱ्याचशा वस्तू मिळत होत्या. आणि त्याच्या समोरच प्युअर फ्रूट्सने बनवलेले आईस्क्रीम, ज्यूस तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथे बघायला मिळत होते. आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा बघायला मिळते. आणि तिकडनंच पुढे चालत गेलो की पुन्हा एकदा कपड्यांचं दुकान लागतं, आणि मध्ये सुद्धा आणखी दुकान आहेत, ते सुद्धा आपण आता फिरूया. पुढे आपल्याला इकडे स्टेशनरी आयटम्स बघायला मिळतात, जिथे लहान मुलांचे पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स तसेच इरेझर वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे होते. आणि पुढे आपल्याला चिकू पार्लर बघायला मिळतो, जिथे आपल्याला चिकूची मिल्कशेक, चिकूचा रोल तसेच चिकू काजूचा बर्फी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथे बघायला मिळत होते. आणि हे सगळे चिकूचे वेगवेगळे पदार्थ घेण्यासाठी इथे बरीचशी गर्दी सुद्धा होती. पुढे आपल्याला इथे फरसाण चिवड्याचं दुकान लागतो. इथे आपल्याला गोड चिवडा, तिखट चिवडा, गाठ्या, शेव तसेच वेगवेगळ्या शंकरपाळ्या सुद्धा बघायला मिळत होत्या. नंतर पुढे बघितलं तर त्याच्या बाजूच्या दुकानात आपल्याला वेगवेगळ्या फळांची कुल्फी बघायला मिळत होती. मलाई कुल्फी, पेरू कुल्फी, सीताफळ कुल्फी तसेच वेगवेगळ्या कुल्फी तिकडे होत्या. या सगळ्या कुल्फींचं नाव ऐकून थंडावा माझ्या डोक्यात गेला, त्यामुळे मी पुढे निघालो. आणि पुढे आपल्याला एकदम फ्रेश असे चिक्कू बघायला मिळत होते.
आणि इथे ग्लासवर्क सुद्धा होतं। या ग्लासवर्कमध्ये आपल्याला दिवे लावण्यासाठी वेगवेगळे दिवे बघायला मिळत होते। या ग्लासवर्कची सुंदरता पूर्णतः बघण्यासारखी होती। या काचेने फुलदान, श्री गणेशांची मूर्ती तसेच शंकरांची पिंड सुद्धा बनवलेली होती आणि तसेच ज्याप्रमाणे मी सांगितलं वेगवेगळे दिवे सुद्धा। सगळं बघून झाल्यानंतर पुढे निघालो आणि इकडे आपल्याला गोबी मंचुरियन मसाला बघायला मिळाला। त्यानंतर श्रीजी क्रिएशन आणि नंतर हा छोटूसा गुत्तू। याला हाय करून पुढे गेलो आणि इथे आपल्याला इलेक्ट्रिकल तसेच टेक्निकल गोष्टी बघायला मिळाल्या। इथे आपल्याला इलेक्ट्रिकल नेल कटर तसेच लहानशी लाईट आणि इथे गॅसवर लावणारा हा वायर गॉच। गोलगोल अशा दिसणाऱ्या वायर गॉचवर आपण चपाती शेकू शकतो, पापड तळू शकतो, तळू न शकत भाजू शकतो, तसेच वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो आपण। आणि पुढे आपल्याला इथे वॉटर प्युरिफायर बघायला मिळतो। वेगवेगळ्या प्रकारचे इथे वॉटर प्युरिफायर बघायला मिळत होते। प्रत्येक वॉटर प्युरिफायर हा एकदम डिफरंट दिसत होता, जेणेकरून एखादी नवीन टेक्नॉलॉजी। आणि त्यानंतर पुन्हा एकदा कपड्यांचं दुकान, ते सोडून आपण पुढे बघतो आणि पुढे आपल्याला तिकडे पुन्हा एकदा ट्रॅव्हल एजन्सी बघायला मिळते। ट्रॅव्हल एजन्सीला मागे सोडून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लोणच्याचं दुकान मिळतो। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बघायला मिळते आणि तसेच त्या बाजूला ते वेगवेगळ्या प्रकारचे पापड। आपल्याला तर घ्यायचे नव्हते, त्यामुळे आपण हे सोडून निघालो पुढच्या दिशेने। पुढे सुद्धा आपल्याला कपडेच मिळाले, पण हे काहीतरी वेगळ्या प्रकारचे होते, जेणेकरून आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटत होते। हा दिसणारा कपडा तसेच त्याच्यावर केलेली डिझाईन ही अट्रॅक्टिव्ह होती। आणि त्यानंतर पुढे आपल्याला इथे खेळण्याची दुकानं मिळतात। इथे आपल्याला किचन्स तसेच वेगवेगळे कार्टून्स बघायला मिळतात। हे कार्टून्स आपण जे कारमध्ये लावतो तसे आहेत। स्पायडरमॅन, फुटबॉलर मेस्सी, रोनाल्डो तसेच आपला फेवरेट सगळ्यांचाच असू शकतो डोरेमॉन। तुम्ही सगळे त्याला ओळखतच असाल। डोरेमॉन नाही तर शिनचॅनला तर नक्की ओळखाल, ज्याला आपण लहानपणी बघत होतो। असे हे वेगवेगळ्या प्रकारचे किचन सुद्धा बघायला मिळत होते। थॅनोसचा हात, स्पायडरमॅन, कॅप्टन अमेरिका तसेच वेगवेगळे होते। आणखी आपल्याला इथे डायवर्क सुद्धा बघायला मिळत होते। इथे आपल्याला गळ्यात घालणारे चेन, इयरिंग आणि तसेच किचन सुद्धा बघायला मिळत होते। या बाजूला नारळाच्या कवटीने बनवलेले वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळत होते। इथे आपल्याला मोबाईल स्टँड सुद्धा बघायला मिळत होता, तसेच एक सूप कप सुद्धा। इथे आपल्याला अशा प्रकारे लहान झाडं सुद्धा बघायला मिळतात, जे आपण घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये लावतो तशी। मिनिएचर प्लांटेशन, बेस्ट कंदी पेढे व बेस्ट कुंदा पेढ मिळेल। इकडे सुद्धा खाण्याच्याच गोष्टी आहेत बऱ्याचशा। आता आपण फूड स्टॉल्सच्या एरियामध्ये जात आहोत। तिथे आपल्याला सगळीकडे खाण्याच्याच वस्तू बघायला मिळतील। कॉटन कॅन्डीज इकडे, देन गोला सुद्धा मिळेल इथे, फ्रूट ज्यूस आणि ट्विस्टेड पोटॅटो। देन इथे सुद्धा खाण्याची सगळी दुकानं आहेत। पूर्ण असा खाण्याचे स्टॉल आहे तिथे। त्या बाजूला सगळे दुकानं वेगवेगळे होते आणि इथे खाण्याचे स्टॉल्स आहेत। इकडे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात जे खाण्याच्या प्रकार। वेफर्स आहेत इकडे, हायजिनिक वेफर्स। अँड देन पुढे कपड्याचे दुकान। अँड आणखी पुढे बघूया आपण वॉटर बॉटल, इथे प्यायचं पाणी। हो, हे सगळं लाकडाने बनवलेली फुलं आहेत। ही फुलं आपल्याला घरात डेकोरेशन करण्यासाठी युजफुल असतात आणि हे प्लास्टिकचे नसल्यामुळे याने प्रदूषण सुद्धा होत नाही। देन पुढे आल्यानंतर आपल्याला इथे ॲनिमे बघायला मिळतात। हे ॲनिमे आपल्या सगळ्यांनी बघितलीच असतील आणि आणखी आता बघतही असतील। या ॲनिमेची मला नावं तर नाही माहिती, पण मी ह्यांच्याबद्दल खूप ऐकले। हे ॲनिमे सगळेच लोक बघत असतात, लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना हे ॲनिमे आवडत आहे। हे ॲनिमेचे फोटोज प्रिंट काढलेले आहेत आणि ते एकदम भारी दिसतात, विकत घेण्यासाठी चांगले। नारुतो पिक्चर्सच्या खाली लपून गेलेला आहे हा। असे बरेचसे ॲनिमेचे फोटो आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे आपल्याला किचन सुद्धा बघायला मिळत आहेत, जे आपण बॅगेवर लावू शकतो। या ॲनिमेचे 3D मॉडेल सुद्धा इथे होते। हे मॉडेल्स इकडे असलेल्या लहान मुलांना तसेच मोठ्या मुलांना आवडतही होते आणि त्यांनी विकत सुद्धा घेतले आणि हे खूप सुंदर सुद्धा दिसत आहे। अशा प्रकारे इथे तलवार सुद्धा ठेवलेल्या आहेत, ज्या ॲनिमीजच्या फाईटमध्ये यूज होतात। त्या सगळ्यांसोबतच आपल्याला इथे ही मोठी तलवार सुद्धा बघायला मिळते, जी या काकू त्यामध्ये टाकत आहेत। अशा प्रकारे आपल्याला इथे किचन सुद्धा बघायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे। इथे आपल्याला वेगवेगळे कार्टून्स बघायला मिळत आहेत।
या सगळ्या पेंटिंग्स इथे विकायला ठेवलेल्या आहेत आणि या खूप सुंदर आहेत. 200-400 पासून ते 1000-2000 पर्यंत सुद्धा इथे पेंटिंग होत्या. इथे आपल्याला वारली पेंटिंग्स बघायला मिळत आहे. पेन गुडघेदुखीवरचा उपाय आणि इकडे बेस्ट कंदी पेढे. अशा प्रकारे वेगवेगळे दुकानं इथे आहेत जे आपल्याला बघायला मिळतात. इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बघायला मिळतात. प्रकारचे वेगवेगळ्या इथे इलेक्ट्रिक वस्तू होत्या. सोलारवर चालणाऱ्या तसंच बॅटरीवर चालणाऱ्या सुद्धा होत्या. आणि अशा प्रकारची ही लाईट सुद्धा जी आपल्याला डेकोरेशनमध्ये कामाला येते. अशा प्रकारची लाईट आपण एखाद्या डेकोरेशनमध्ये लावून त्याचं अट्रॅक्शन वाढवू शकतो. ज्वेलरीची दुकानं इथे बरीचशी बघायला मिळतात आपल्याला. हे इकडे सगळे खाण्याची दुकानं जिथे आपण आलेलो आहोत. अशा प्रकारे सगळीकडे खाण्याची दुकानं झाल्यानंतर इकडे आपल्याला एक जोकर मिळतो जो आपल्याला हग करण्यासाठी उभा आहे. पण आपण तिकडे हग नाही करायला जायचा. देन इकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे. ऑर्केस्ट्रा. चला जाऊन बघूया. परफॉर्मन्स चालू आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे हँडमेड टोपलीज बघायला मिळतात. सुंदर अशा टोपलीज आहेत इथे. आणि या बाजूला जर बघितलं हँडक्राफ्टेड गोष्टी दिसणाऱ्या या सगळ्या गोष्टी कागदाच्या लगद्याने तसेच लाकडाने बनवलेल्या आहेत. आणि हे आपल्या घरात डेकोरेशन करण्यासाठी खूप सुंदर आहेत. या सगळ्या गोष्टी कागदाच्या लगद्याने बनवल्या गेल्या आहेत. तारपा नृत्य करताना हे वाद्य वाजवले जाते. सगळं झाल्यानंतर आपण इथे कॉन्सर्टमध्ये पोचलो असं वाटत होतं. कारण हा दादा जो गाणं बोलत होता ह्याचा आवाज खूप छान होता. आता तुम्ही हा पूर्ण गाणं ऐका आणि व्हिडिओ बघतच राहा. मित्रांनो आपण आता चिक्कू फेस्टिवल पूर्ण बघितलेला आहे. तिकडे कॉन्सर्टसुद्धा ऐकलेला आहे. एकदम असं मेलोडियस आवाज त्या मुलाचा होता, एकदम सुंदर असा. त्याचं गाणं ऐकलं आणि पूर्ण चिक्कू फेस्टिवल फिरलो. तिकडे आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बघायला सुद्धा मिळाले. खाण्याचे आईस्क्रीम वगैरे चिक्कूचे बनवलेले होते. आणि आणखी सुद्धा दुकानं होते कपड्यांची. हँडमेड अशा गोष्टी होत्या. क्राफ्टिंग केलेलं सुद्धा होत्या. वारली पेंटिंग होती. बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या त्या फेस्टिवलमध्ये. सो आपण आता घरी जातो. आपला व्हिडिओ हा इकडेच संपलेला आहे. कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. तर शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.